कंपनीमधली सगळी लोक हळूहळू कंपनी सोडून जायला लागली. सगळे फायनान्सर्स, इन्व्हेस्टर, शेअर होल्डर सगळे कंपनीतनं पैसा काढून घ्यायला लागले. तुम्हाला समजलं, मी जेपीसी संदर्भातली ती बातमी केली होती, त्यामुळे हे सगळं कळत होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये खूप 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 मोठमोठ्या माणसांचा हात होता. ती राजकारणी, मोठमोठे बिझनेसमॅन, मोठमोठे पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होते. या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि संगनमताने हा एवढा मोठा स्कॅम घडवून आणला जात होता. पण या सगळ्यांपर्यंत पोहोचायच्या आधीच माझ्यावर खूप मोठा दबाव आणला गेला. कधी बंद होईल अशी अवस्था आली होती. माझ्या मोठ्या भावाने ही कंपनी सुरू केली होती. आपले सगळं कुटुंब यावरती चालू होतं. माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. पण मी या सगळ्यातून माघार घेतली. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे आणि प्रकाश बोळस या दोघांनी मात्र त्याची लढाई तशीच सुरू ठेवली होती. कारण मला समजलं होतं ते या प्रकरणाच्या अगदी तळागाळाशी पोहोचले होते. त्यांनी माझ्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण माझा निर्णय झाला होता. खरं तर मी या सगळ्या दबावाला बळी पडलो होतो. पुढच्या काही दिवसातच जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये प्रकाश बोनस मारला गेला. याची बातमी सुद्धा मी एमएन वर केली, पण प्रकाश बोनसला नाही वाचवू शकलो मी. पुढच्या काही दिवसातच हा सगळा स्कॅम उघडकीस झाला, पण तो पूर्णपणे थांबला गेला. जेपीसी फॅक्टरी बंद पडली. पुढे साक्षीदार, पुरावे त्याचं काय झालं मला काही माहित नाही. पण हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेने सुद्धा आत्महत्या केल्याचं मला समजलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या बिचाऱ्या दोघांचे जीव गेल्यानंतर मला माझी चूक कळली. खरं हे मी सगळं थांबवू शकलो असतो. त्या दोघांचा आणि इतर अनेकांचे जीव मी वाचवू शकलो असतो. ही काय भाजी आहे का काय आहे? भाजी सुद्धा बघून आणता येत नाही. काय बाई आहे का काय? हॅलो हॅलो, काय ग, चांगली निघाली ना दृष्ट? आजी खरं खरं सांग, हे सगळं तू मुद्दाम केलंयस ना? मुद्दाम केलंयस की नाही तू? अगं मी कशाला मुद्दाम करेन? कशी आहेस ग तू? मी पहिल्यांदा तुझ्याकडे हेल्प मागितली, पहिल्यांदा तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, तू म्हणशील तेच केलं आणि तसंच केलं. तू माझा ना सगळा विश्वास ब्रेक करून टाकलायस. नाही ग, तुला तसं माहितीये नाही. पद्मिनी मामा पण रागावलेत माझ्यावर. मी आता काय, हे सगळं तुझ्यामुळे झालं आजी, तुझ्यामुळे. आजी, आय हेट यू, आय हेट यू. अगं निशी ऐक. चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या दिसतायत. कौशिक इथे. हो हो हो, बाबा ठीक आहेत आणि ते आहेत आमच्या सोबतच आहे. हो हो, आम्ही लवकरच त्यांना घरी घेऊन येतो. हो, ते व्यवस्थित आहेत. मगाशी तुम्हाला बाबा म्हणालास, चुकून म्हणालाच नाही. चुकून नाही, मनापासून म्हणालो. सॉरी, मी आतापर्यंत तुमच्याशी खूप वाईट वागलो, वाटेल ते बोललो.
तुमच्यावर कायम संशय घेत. तुमची बाजू मी कधी ऐकूनच नाही घेतली. खरंच सॉरी. नाही रे बाळा, तू माझी माफी मागू नकोस. अरे चूक तर माझ्याकडनं झाली आहे. अन्याय तर मी केला आहे तुझ्यावर आणि देवकीवर. खूप अन्याय केलाय मी. एवढे दिवस तुम्ही माझं चुकीचं वागणं सहन केलं. मी कायम तुम्हाला माझ्या आईचा गुन्हेगार मानत आलो. पण तुम्ही बाबा म्हणून कायम मला समजून घेत आला. आपलाच मुलगा आपल्याशी तुटकपणे वागतोय याचा खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला. मी खरंच, मला माफ करा. मी नाही रे बाळा, अरे उलट माफी तर मी तुझी मागायला हवी. मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय. तुझ्यावर देवकीवर खूप अन्याय केलाय मी. तुझ्या तोंडून फक्त तुझ्या आईवरचं प्रेम व्यक्त होत होतं, बाकी काय. खरंच मला माफ कर. नाही, तुम्ही चांगले आहात. आई असं मला कायम सांगायची. बाबा परिस्थितीमुळे आता आपल्या बरोबर नाहीये, पण एक दिवस असा येईल की तुझे बाबा तुझ्या बरोबर असतील. खरं तर मी माझ्या आईवर तेव्हाच विश्वास ठेवायला हवा होता. तिने ज्या माणसावर प्रेम केलंय तो माणूस कधीच चुकीचा असू शकत नाही.